श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। तुमच्या सर्व इच्छा स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, भाग्यवंत ठराल। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। देव तुला सांगत आहेत, विरोधक काय करत आहे याचं ते मला पर्वा नाही। मी काय करत आहे याची तुझ्या विरोधकाला काळजी आहे। हालचाली आणि अशांत याची कोणतीही बाह्य चिन्हे माझ्या कृतीला प्रतिसाद देत आहेत। याची खात्री करा की मी हल्ला करत आहे आणि शत्रू मागे हटत आहेत। आणि तुझी स्वतःची ओळख बनव। माझ्या आशीर्वादांना आलिंगन द्या, त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि आत्मविश्वासाने दिलेल्या त्यांना पकडा, कारण हे सर्व तुमचंच आहे। तू माझी मौल्यवान मालमत्ता आहेस। माझ्या बाळा, मला तुझी गरज आहे। मला तुझी इच्छा पूर्ण करायची आहे। शेवटपर्यंत पाहत राहा, भाग्यवंत होशील। मी क्वचितच नेणारा देव नाही, मी पुरुषांपेक्षा जास्त मोठा देव आहे। आज मी तुम्हाला माझ्या विपुलतेची सहसा होते। देव म्हणतो, मला तुझे मार्ग दाखव, म्हणजे मी तुझ्या विश्वासूपणावर विसंबून राहू शकेन। जर तू हे शेवटपर्यंत पाहिले तर तुझी सर्वात मोठी इच्छा मी स्वतः येऊन पूर्ण करेल। देव तुझ्याशीच बोलत आहे। मला माहित आहे की मागील काही दिवस कठीण गेले आहेत। मी तुझ्या हृदयात ठेवलेला आहे, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुमची शक्ती आणि पात्रता यावर विचार करत आहे। हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की स्वामीद्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता। बाळा, हार मानू नकोस आणि भीती तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावर्त करत असेल तर लक्ष ठेवू नका। मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल। देवासाठी काहीही अशक्य नाही। आपण अलीकडे सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केल्या जातील, कारण आपण हार मानण्यास नकार दिला आणि सकारात्मक पाहणे निवडले आहे। देव म्हणतो, जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल। तुम्ही दुखावलं परंतु तुम्हाला नष्ट करणार नाही। मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही, कारण तू माझं बाळ आहेस आणि मी तुझ्यावर तुझ्या आई वडिलांइतकंच प्रेम करतो। देव तुला सांगत आहेत, तुझा पुढचा आठवडा आश्चर्यकारक असेल। मी तुमची कहाणी आनंद, उपचार आणि यशामध्ये बदलत आहे। हा, मी तुझ्यावर प्रेम करतो। देव तुम्हाला तुमची भीती, चिंता, तणाव त्यालाच देण्यास सांगत आहे। तो तुम्हाला त्यांच्या परिपूर्ण शांततेचा वर्षाव करेल आणि प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक स्थितीत बदलेल, कारण तो तुझ्यावर प्रेम करतो। शेवटपर्यंत ऐकत राहा आणि बघ, चमत्कार शेवटपर्यंत मिळणारच आहे। योग्य गोष्टी करण्यासाठी पुरेसे धैर्य बाळगा। जरी इतर करत नाहीत म्हणून तुम्ही तसे करू नका। गेलेल्यापेक्षा जे येत आहे ते चांगले आहे हे विसरू नका। तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करा। जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका। तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करा। जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका। मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी आई तुला सांगत आहे, कधीही आशा सोडू नकोस। जरी तुम्हाला वाटत असेल की हे सर्व संपले आहे, पण अजूनही खूप काही बाकी आहे। जेव्हा तुम्ही त्यांची किमान अपेक्षा करतात तेव्हा देव चमत्कार पाठवतो। जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय व्हिडिओ लाईक करा
आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करायला विसरू नका. देव सांगत आहेत, माणसाचा जन्म होण्यापूर्वीच अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या जन्म होण्यापूर्वीच आपल्या भाग्यात लिहिल्या जातात, ज्यामुळे आपलं नशीब लिहिलं जातं. आपलं नशीब कोणीही बदलू शकत नाही, म्हणजेच देव सुद्धा आपलं नशीब बदलू शकत नाही. मित्रांनो, पूर्वीचे लोक त्यांचं पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवाचं निर्धारित केलेलं जितकं वय आहे तेवढं पूर्ण जगायचे. म्हणजेच पूर्वी 100 वर्ष सुद्धा लोक जगायची किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष जगायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता लोक 70 किंवा 80 त्यापेक्षा कमी आयुष्य जगतात. आणि हे सुद्धा आपण पाहिले आहे की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो. मित्रांनो, तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडून हे ऐकलंच असेल की चांगल्या माणसांना देव लवकर त्यांच्या जवळ करतो. मित्रांनो, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की असं का घडत असतं? शेवटी यामागचं कारण काय आहे? चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात? तर मित्रांनो, आपण हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेऊया. मित्रांनो, तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे ऐकलं असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावले आहे. जर तो वाईट आणि दुष्ट माणूस असता तर इतक्या लवकर मेला नसता. अनेक ग्रंथामध्ये या विषयाचे वर्णन केलेले आहे. त्याच ग्रंथाच्या आधारे मी तुम्हाला माहिती देणार आहे की चांगल्या माणसांचा लवकर मृत्यू का होतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच आहे. जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच मरतो. हे एक कटू सत्य आहे. आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या 5 गोष्टी आहेत. तो जन्माला यायच्या अगोदर पासूनच निर्धारित केलेल्या असतात. ज्यामध्ये पहिली गोष्ट ती म्हणजे मनुष्याचे जन्म कधी, केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे. मित्रांनो, हे आपल्या हातात नाही की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावे. जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता. ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेले आहेत आणि त्याच कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनत असतं. दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी, कुठे आणि कोणासोबत होणार आहे. कधी कधी तुम्ही हे पाहिलं असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्या सोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबतच होत असतो. हे सर्व विधिलिखितच आहे. तिसरी गोष्ट आहे मनुष्याकडे धनसंपत्ती, रुपये, पैसे किती असतील. मेहनत तर सर्वजणच करत असतात. श्रीमंत तर प्रत्येकालाच बनायचं असतं. परंतु मित्रांनो, काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात. अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून पण फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकतो एवढाच धन कमवू शकतात. कधी कधी कोणाला आकस्मिक धनाची प्राप्ती होते तर कधी कोणाला वाडवडिलांची संपत्ती मिळते. चौथी गोष्ट आहे मनुष्य किती बुद्धिमान, किती विद्वान, किती ज्ञानी असेल. एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो, परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विद्येला लवकर ग्रहण करतो, पण जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो. देवाने सर्व मनुष्यांना एक सारखेच बनवले आहे. सर्वांची शरीराची रचना एक सारखीच आहे. एक डोकं, 2 डोळे, एक नाक, एक तोंड, विचार करण्यासाठी मेंदू, यामध्ये बुद्धी दिली आहे. या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी, तर काही लोक मूर्खाच्या श्रेणीत सुद्धा येतात. 5वी गोष्ट आहे मनुष्याचा मृत्यू कधी, केव्हा आणि कुठे होईल. मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो. तर मित्रांनो, ह्या 5 गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वी देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि ह्या गोष्टी अटल आहेत. या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही. मित्रांनो, भाग्य बनते कर्मापासून, त्यामुळे कर्म प्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य बनत असतं. कर्म आणि भाग्य आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया. एक विद्यार्थी परीक्षा देतो. तो विद्यार्थी प्रश्नांचे उत्तर ज्याप्रमाणे लिहितो त्याचप्रमाणे शिक्षक त्याला गुण देत असतात. इथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो
त्याचं कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहे, जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहेत. अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहित आहे. मित्रांनो, आशा करते तुम्हाला या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यामधील फरक समजला असेल. कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते. अनेक ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये याबद्दल वर्णन देण्यात आले आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असते. काही कर्माची फळं ही त्याच जन्मात मिळत असतात, परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटे असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जाते, त्याचप्रमाणे मनुष्याचे जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतात तर देव त्या पाप पुण्याचा फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो. मित्रांनो, मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे, बाकी कर्माचं फळ आहे. देव त्याला देत असतो. चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात. अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचं निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायला हवे, जेणेकरून त्याचं भाग्य चांगले बनेल आणि त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल. कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचं भाग्य हे वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकापेक्षा घाण असते. अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो. ज्या प्रकारे तुम्ही बियाणे पेराल त्या प्रकारेच तुम्हाला फळ मिळणार असतं. जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुले आणि फळे मिळणार आहेत. आणि जर तुम्ही एखादं काटेरी वृक्ष लावलं असेल तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारी काटे वृक्ष मिळणार आहेत. त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल, परंतु शरीराला त्रास देणारे काटे सुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे वाईट कृत्य, वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात, परंतु त्या वाईट कर्माचे फळ जे नंतर मिळत असतं ते फळ मनुष्याच्या अधोगतीतच मनुष्याच्या नाशाचे कारण बनतं. ते फळ मनुष्याला त्या काट्याप्रमाणेच टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक पीडा देत असतात. मित्रांनो, असे म्हणतात की जेवढी चावी मारणार तेवढे ते खेळणं चालणार. देवाने ज्याला जितके जीवन दिले आहे तो तेवढेच आयुष्य जगतो. जो तितक्या दिवसांसाठी आला आहे तो या पृथ्वीवर तेवढ्या दिवसांसाठीच राहतो. कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा, कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा? रुपया, पैसा, धन संपत्ती आज आहे तर उद्या नाही. राजापासून रंक बनवण्यात वेळ लागणार नाही. देवाच्या मर्जीशिवाय झाडाचं एक पान सुद्धा हालत नाही. आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे मनुष्य जेव्हापर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवी, चांगले कर्म करत राहायला पाहिजे, परोपकार, दान धर्म करत राहायला पाहिजे, ज्यामुळे मनुष्याचा कल्याण होतो. तर हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो. मित्रांनो, कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि तेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो. तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्या जवळ बोलावून घेतो, कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयात, देवाच्या जवळ असतो. तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो. देवाला हे मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती या माया नगरीत राहून एखादं पाप करावं, ज्यामुळे त्या पापांची शिक्षा त्याला भोगावी लागेल. एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांना मृत्यू त्याच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर येत असतो. कधी तुम्ही हे ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता, कुठलाही त्रास नव्हता, तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता. त्याने रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन करून रात्री तो झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही, तो झोपूनच राहिला. अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय, कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला. मग अशा वेळी लोक म्हणतात की किती पुण्यात्मा व्यक्ती होता ज्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिलं, एवढं सोपं मृत्यू दिला, त्याला कोणताही आजार दिला नाही, कोणताही त्रास किंवा कोणतेही कष्ट दिले नाही. मित्रांनो, पुराणामध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ती एकदाच 100 विंचू चावल्याने जेवढी होत नसते त्यापेक्षाही अधिक होते.
आणि इतकं त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो। या कलियुगामध्ये सर्व काही विपरीतच होत आहे, म्हणजेच सर्व काही उलटच होत आहे। दाता गरीब असतो, म्हणजे जो दान धर्म करणारा आहे तो गरीब असतो, आणि जो लोभी आहे तो धानिक असतो। जो पापी आहे तो दीर्घायुष्य असतो, अर्थातच पापी व्यक्तीचं आयुष्य जास्त असेल आणि तो सत्पुरुष असेल। जे चांगले मनुष्य आहेत ते अल्पायू असतील, अर्थातच चांगली लोक कमी आयु जगतील। कलियुगाचे हे सर्व लक्षण सांगण्यात आले आहेत। जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो, तर हे सत्य नाही। मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत ह्या 3 गोष्टी घेऊन जातो। पहिली गोष्ट मनुष्याचे कर्म, दुसरी आहे त्याची स्मृती, आणि तिसरी आहे त्याची जागृती। या 3 गोष्टी मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्या सोबत घेऊन जातो। एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असे म्हणतो की हा तर खूप चांगला मनुष्य होता, त्याने कधीच कोणाला त्रास दिला नाही, कधीच कोणाला फसवलं नाही, तरी सुद्धा देवाने त्या मनुष्याला लवकर बोलावून घेतलं आहे। परंतु तुम्ही कथांमध्ये ऐकलं असेलच की जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवांवर किंवा अप्सरांवर क्रोधित व्हायचे, तेव्हा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे, आणि ज्याला कोणाला हा श्राप मिळायचा तो भीतीने थरथरायचा। तो जो कोणी असेल तो ऋषी मुनींची क्षमा मागायचा, त्यांची विनंती करायचा की हे महात्मा, मला इतका मोठा श्राप देऊ नका, मला इतका कठीण दंड देऊ नका। हे मृत्यूलोक या पूर्ण ब्रह्मांडात सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईटही जागा नाही। हे मृत्यूलोक अशी भयानक जागा आहे जिथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवले जात होते। हा मृत्यूलोकात असे प्राणी जन्म घेऊन त्यांच्या कर्माचे फळ भोगत असतात आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात, ज्याचे फळ त्यांना यमलोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असतं। मित्रांनो, सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानले गेले आहे, कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेले आहे। पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचे शरीर एक असा शरीर आहे ज्याद्वारे मोक्ष प्राप्ती केली जाऊ शकते। आणि मोक्षाची प्राप्ती कशी होणार, तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचा पालन करता ज्याचा कधीच अंत नाही, ज्यामध्ये हा पूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे, अशा श्रीहरी विष्णूची भक्ती करून आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो। त्यांचे नामस्मरण करून, भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो। भगवान विष्णू हे खूपच कृपाळू आहेत। त्यांच्या शरणात जो कोणीही जातो तो ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो, आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही। त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर भक्ती करून, दान धर्म करून, पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केलं जाऊ शकतं। नाहीतर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल, 84 लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागेल, पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू होईल, पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू होईल। असं चक्र कायमस्वरूपी चालू राहणार आहे। जन्माला आल्यावर त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावी लागणार, अनेक त्रास संकट त्याला सहन करावी लागणार। हे पृथ्वी लोक कर्मभूमी आहे, प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो। आपण जेव्हा या पृथ्वी लोकांवर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी लोकावरची माया आपल्याला तिच्याकडे आकर्षित करून घेते, आणि आपण या जगावर येथील माणसांवर प्रेम करू लागतो। जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होते। परंतु गरुड पुराणात वर्णन मिळते की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून यमलोकात पोहोचतो, परंतु जे पुण्यात्मा असतात त्यांच्यासाठी देवदूत येत असतात। परंतु जर कोणी पापी मनुष्य असेल ज्याने पृथ्वीवर खूपच पाप केले आहे, तर पुढच्या जन्मात त्याला जास्त आयुष्य दिले जाते, कारण जेणेकरून तो त्याच्या पापाचे फळ त्याच्या पूर्ण आयुष्यात भोगू शकेल। खूप सारी अशी लोक असतात जी त्यांच्या आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात। त्यांचं शरीर पूर्ण सुकून जाते, शरीरामध्ये फक्त हाडाचा सापळा दिसू लागतो। घरातील माणसे सुद्धा त्यांची साथ देत नाहीत, कोणी त्याला पाण्यासाठी सुद्धा विचारत नाहीत। अंथरुणात पडूनच मळमूत्राचा त्याग करत असतो, उठता येत नाही, शरीर काम करत नाही। अवस्था अशी होते की ते लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात की हे प्रभू, आता जीवन आणखी जगता येत नाही, आता हे दुःख सहन होत नाही।
आता आमच्यावर कृपा करा, आम्हाला मृत्यू द्या. परंतु मित्रांनो, त्या लोकांना हे सुद्धा सहजासहजी मृत्यू मिळत नाही. त्या व्यक्तीची सख्खी माणसं सुद्धा हेच विचार करत असतात की ह्या व्यक्तीसाठी आता मृत्यूच योग्य पर्याय आहे. घरातील लोक म्हणू लागतात की माहित नाही हा म्हातारा कधी मरणार आहे. अशा प्रकारे इतके जास्त त्रास आयुष्यात त्यांना सहन करावे लागतात. परंतु जे पुण्यात्मा असतात त्यांना कमी आयुष्य मिळतं, जेणेकरून ते ह्या पृथ्वी लोकांवर जेव्हापर्यंत राहतील तेव्हापर्यंत सुखाने त्यांचे जीवन व्यतीत करतील आणि देवाची भक्ती ते करत राहतील. त्यांचे पुण्य कर्म ते करत राहतील आणि त्यांचं जन्माला येण्याचा उद्देश पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते देवाजवळ परत जावेत. आणि मित्रांनो, आपण हेच विचार करत बसतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही. तर मित्रांनो, देवाने केलेलं सर्व काही उत्तम आहे. मनुष्याचं या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणं हे उद्देश नाही, तर त्याने जन्माला येऊन चांगले कर्म करावे, पुण्य करावे, दान धर्म करावे आणि देवाची भक्ती करून मोक्षाला प्राप्त करावे. आपल्याला प्रत्येक वेळी मनुष्याचा जन्म ह्यासाठी मिळतो की आपण स्वतःला ओळखावे, आपण कोण आहोत, आपण या जगामध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून आपण चांगले कर्म करावेत. परंतु या मायासागरात मनुष्य डुबून जातो आणि वाईट कर्म करून तो हजारो लाखो वर्ष या 84 लक्ष योनी पार करत राहतो आणि अनेक कष्ट दुःख सहन करत असतो. तो इकडे तिकडे भटकत राहतो. जर तुम्ही सुद्धा परमपिता परमेश्वर श्री हरी विष्णू यांना मानत असाल, त्यांची भक्ती करत असाल, तर कृपया कमेंट मध्ये ओम नमो नारायणाय टाईप करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपलं हे भक्तिमय चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.